माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर अजूनही भाजपमध्ये काही नेत्यांच्या प्रवेशाची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये कायम आहे। पण इतके आयात नेते आल्यावर मूळ भाजपच्या नेत्यांना काय मिळेल असा प्रश्न निर्माण होतोय। पाहूयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। उदंड झाले आयाराम, भाजपच्या मूळ नेत्यांचं काय? भाजपमध्ये स्पेस आहे, बावनकुळेंचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय? 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं अभूतपूर्व यश मिळवलं। लोकसभा निवडणुकीत हाच करिश्मा कायम राहील असा अंदाज सर्वत्र वर्तवला जातोय। मोदींच्या गॅरंटीची भुरळ केवळ सामान्य मतदारांवरच पडली नाही, तर इतर पक्षातील नेतेही बोलत आहेत। पुन्हा भाजपलाच अच्छे दिन येणार असा अंदाज घेऊन भाजपमध्ये जोरात इनकमिंग सुरू आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आम्ही कुणाला नाही म्हणणार नाही असं वक्तव्य केल्यानं इनकमिंगच्या चर्चेला अजून बळ मिळत आहे। हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या दिग्गजांच्या भाजप प्रवेशानंतर आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। भाजपमध्ये स्पेस असल्याचं बावनकुळेंचं म्हणणं आहे। मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता कोणी भाजपमध्ये येत असेल तर आमचा दुपट्टा तयार आहे। आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे। आमच्याकडे स्पेस आहे, आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही। 200 आमदार आणि 300 खासदार तर मग त्यांच्याकडे काय टॅलेंट नाहीये का काय? म्हणजे जर 200 आमदार आणि 300 खासदार असूनही त्यांना बाहेरून अजून लोक आणत असतील, ऑब्व्हियसली देयर इज अ लॅक ऑफ टॅलेंट। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली, कारण आमदार नितेश राणे यांनी वडेट्टीवारांबाबत ट्विट करून आपला बॉस एकच असेल असं सूचक विधान केलंय। त्यामुळे खरंच हे दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर आहेत की फक्त चर्चा घडून राजकीय संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान भाजपच्या लोकांवर आयात नेत्यांचे कपडे धुवायची वेळ येईल असा चिमटा काँग्रेस नेते काढतायत। आमचे जुने सहकारी आहेत, हिंदुत्ववादी विचाराचे आहेत, बाळासाहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आहेत आणि राणे साहेबांचे जुने सहकारी असल्यामुळे मी त्यांना एवढा थोडा सल्ला दिला की जास्त टोकाची भूमिका आमच्याबद्दल घेऊ नका, कारण का कदाचित येणाऱ्या काळात त्यांचा आणि आमच्या दोघांचाही बॉस हा सागर बंगल्यावरच बसलेला असेल, म्हणून एवढी काळजी आणि विचार करून आमच्यावर टीका करा। यासाठी यांना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोठा एक त्या धुणेगाठ बांधावं लागेल। काँग्रेसवाल्याचे, राष्ट्रवादीवाल्याचे, गेलेल्यांचे कपडे धुवायसाठी आणि भाजपवाल्यांनी प्रेस मारून यांना कपडे घालून द्यायचे। आता एवढाच उरला आहे, सतरंजी वगैरे खूप उचलून झाले यांच्यात। कपडे धुण्याचं काम भाजपवाल्याकडे शिल्लक राहणार आहे। भाजपचा उद्याचा राष्ट्रीय अध्यक्ष हा सुद्धा काँग्रेसचा असेल। काँग्रेस मुक्त नाही तर काँग्रेस युक्त भाजप असल्याचा टोला ठाकरे गटानं लगावलाय। मी आता तुम्हाला त्याच्यावरती सांगितलं ना, राहुल गांधी सुद्धा उद्या भाजपात प्रवेश करतील असं म्हणतील। मला आदरणीय उद्धवजींचं फार कौतुक वाटतं, ते एक छान वाक्य म्हणाले की भारतीय जनता पार्टीचा कालांतराने अध्यक्ष सुद्धा काँग्रेसचा असेल। कालपर्यंत काँग्रेस मुक्त भारत असं भारतीय जनता पार्टी म्हणत होती, आता काँग्रेस युक्त भाजपा असं नवीन बिरुद। दरम्यान इतक्या नेत्यांच्या येण्यानं भाजपमधील निष्ठावंतांवरती अन्याय होत असल्याची भावना आहे। आधी शिवसेना फोडण्यात आली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं। पुन्हा राष्ट्रवादी फोडण्यात आली आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं। तसंच त्यांच्याबरोबरच्या आलेल्या नेत्यांना मंत्रीपद देण्यात आली। त्यामुळे 105 आमदारांची संख्या असलेल्या भाजपमध्ये काहीसं अस्वस्थतेचं वातावरण आहे। त्यात आता राज्यसभेसाठी अशोक चव्हाण, मिलिंद देवरा आणि प्रफुल्ल पटेल अशा लोकांची वर्णी लागल्यानंतर मूळ भाजपच्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल की नाही असा प्रश्न भाजपच्या गोटात व्यक्त केला जातोय। माधव भंडारी यांच्या मुलाची वडिलांना संधी न मिळाल्याची पोस्ट ही त्याचीच प्रचिती आणून देते। काही करून तिसऱ्यांदा मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत असा भाजपचा प्रयत्न आहे। पार्टी विथ डिफरन्स अशी फुशारकी मारणाऱ्या भाजपनं तत्व बाजूला ठेवून भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांशी हात मिळवलेत, काहींना पक्षात घेतलंय। त्यावरून मूळ पक्षातच नाराजीचा सूर उमटतोय। मात्र याची फिकीर न करता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढून पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे, यात शंकाच नाही। सुनील काळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।